अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए और हम इसकी मांग करते हैं। एक गोष्ट सांगतो सना मॅडम की आपला भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानानुसार चालतोय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक आमदार आहेत सना मलिक, हिंदुस्थानमध्ये राहून पाकिस्तानच्या एका पॉलिसीचं कौतुक इनडायरेक्ट पद्धतीने त्यांनी केलेलं आहे। हा व्हिडिओ बघा। पॉलीगैमी मुस्लिम्स में अलाउड है मुस्लिम लॉ अंतर्गत। पाकिस्तान ने कुछ नया नहीं किया है, पाकिस्तान ने मुस्लिम लॉ जो हमारा कुरान जो कहता है उसको इम्प्लीमेंट किया है। इस्लाम के में जो भी कुरान बोलता है वो हम फॉलो करते हैं। अगर कुरान में कोई चीज कही गई है उसको फॉलो करने के लिए अगर इम्प्लीमेंटेशन पाकिस्तान ने लाया है तो भारत देश भी लाए और हम इसकी मांग करते हैं। सर्वप्रथम भारत देश हा कोणत्याच धार्मिक ग्रंथ कोणत्याही मजहब ग्रंथाप्रमाणे चालत नाही, त्याला काही अपवाद आहेत। भारतामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये हा कायदा पास करण्यात आला होता। याचं नाव आहे मुस्लिम पर्सनल लॉ शरीयत ऍप्लिकेशन ऍक्ट 1937 आणि या कायद्याचं हे आहे कलम क्रमांक 2। या कलम क्रमांक 2 मध्ये काय क्लिअर कट लिहिलेलं आहे की याच्यानुसार प्रॉपर्टी असू दे, वक्फ असू दे, लग्न असू दे किंवा तलाक असू दे, याच्या निगडित गोष्टीसाठी तुम्ही शरिया कानून म्हणजे मुस्लिमांचा जो मजहब ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जे आदेश दिलेले आहेत त्याचं पालन करा, अर्थात शरिया कानून पालन करा। हे कधी सांगण्यात आलेलं आहे 1937 साली म्हणजेच इंग्रजांच्या काळामध्ये। याच्यामुळेच भारतामध्ये एक मुस्लिम मनुष्य 4 लग्न करू शकतो, पण मुस्लिम एक महिला 4 पुरुषांबरोबर लग्न करू शकत नाही। मी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो सना मॅडम की आपला भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानानुसार चालतो। हे आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया। आता या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया मध्ये हे आहे पार्ट क्रमांक 4 याला म्हणतात डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल। आता या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या अंडर आर्टिकल नंबर 44 तुम्ही वाचणं गरजेचं आहे। याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर द सिटीजन्स, म्हणजेच काय संविधानामध्ये डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल दिलेला आहे द स्टेट शाल एंडेवर टू सिक्युअर फॉर द सिटीजन्स अ युनिफॉर्म सिव्हिल कोड थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया। याचाच अर्थ काय की भारतातील सर्व राज्यांनी युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात समान नागरी कायदा लागू करावा असं संविधानामध्ये आदेश देण्यात आलेला आहे आणि संविधान हाच आपल्या भारतामध्ये चालतं, बाकी दुसरं काहीच चालत नाही। याच्याच अनुषंगाने आता भारतातील काही राज्यांमध्ये समान नागरी कायदा बनवण्यात सुद्धा आलाय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरात लवकर बनवण्यात यावा अशी मी विनंती माननीय मुख्यमंत्री साहेबांना करतो। आता हे जर झालं म्हणजे समान नागरी कायदा आला तर होईल काय याचा अर्थ समजून घ्या। मुस्लिम मजहबसाठी हा जो स्पेशल कायदा होता हा कायदा बंद पडेल, म्हणजेच काय हिंदू असू दे, शीख असू दे, जैन असू दे, नाहीतर मुसलमान असू दे, पारसी असू दे, सर्वांना समान कायदा हे होणार। कोणत्याही धर्माचा कोणत्याही मजहबचा स्वतःचा स्वतंत्र कानून लागू होणार नाही आणि ही मागणी भारताच्या संविधानामधली आहे। हे कोणी मी किंवा कोणता हिंदुत्ववादी कार्यकर्त्याची मागणी नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यामुळे इथून पुढे समान नागरी कायद्याचा विषय जेव्हा पण विधानसभेच्या पटलावरती येईल सर्व महाराष्ट्रातल्या 13-14 करोड जनतेने याला सपोर्ट करणं गरजेचं आहे। जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम।